पवईमधील हिरानंदारी इथं डोंगराला आग लागली। आगीत मोठ्या प्रमाणात झाडं जळून खाक झाली, यामुळे पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त केला जातो। पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यातील हजारो नागरिकांनी हिंदू धर्मात घरवापसीचा कार्यक्रम केला। सुमारे 3000हून अधिक आदिवासी कुटुंबांनी सनातन हिंदू धर्माचा स्वीकार केला असल्याची माहिती आयोजकांनी दिली। पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या वडिलांना जामीन मंजूर करण्यात आला। सुप्रीम कोर्टानं अटी शर्तींसह जामीन मंजूर केला। जवळपास 22 महिन्यांनंतर विशाल अग्रवालची जामिनावर सुटका झाली। ठाण्यात पाचपाखडी परिसरात कारचा अपघात झाला। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी बांधकाम सुरू असलेल्या खड्ड्यात पडली। अपघातात महिला जखमी झाली। पुणे कॅन्टोन्मेंटमधील भोपळे चौकात 3 मजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर कपड्यांच्या साठ्याला भीषण आग लागली। कपडे असताना आगीतनं वेगानं रौद्ररूप धारण केलं। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले। अमेरिका इराण इस्रायल युद्धाचा हॉटेल व्यवसायासोबतच उद्योगांवर मोठा परिणाम होतोय। अंबड सातपूर भागातील 100 पेक्षा जास्त कंपन्यांकडे एक दिवस पुरेल इतकाच गॅस शिल्लक आहे। अनिश्चित काळापर्यंत पुरवठा होऊ शकणार नाही अशी माहिती पुरवठादारांनी दिली। नागपुरातील मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यात साप निघाला। प्राथमिक माहितीनुसार धामण जातीचा साप निघाल्याची माहिती आहे। सर्पमित्राला बोलावून सापाला नैसर्गिक अधिवासात सोडलं। पुण्यात 2 दिवसात 80% हॉटेल्स बंद होतील। तोडगा न निघाल्यास वाईट परिणाम होतील अशी भीती पुण्यातील व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। प्रियकरानं फोनवर ब्लॉक केल्याच्या रागातून आणि नैराश्यातून एका 20 वर्षीय तरुणीनं चालत्या लोकल ट्रेनमधून नवी मुंबईतील वाशी खाडीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला। सुदैवानं धावून आलेल्या मच्छीमारांमुळे या तरुणीचे प्राण वाचले। 20 क्रिकेट संघांचे कॅप्टन सूर्यकुमार यादवचे मुंबईकरांनी जंगी स्वागत केलं। स्वागताला मोठ्या संख्येनं स्थानिक नागरिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते।